नमस्कार, मोती धागा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण हे नक्षीदार पान कसे बनवायचे ते बघणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य: डार्क हिरव्या रंगाचे 5 नंबरचे मोती, पोपटी रंगाचे 5 नंबरचे मोती, 30 नंबरचा तंगूस, कैची आणि सुई. सुईमध्ये तंगूस घालून घेतलेला आहे, गाठ मारली. चला तर आता बघूया आपण. सुरुवातीला आपण 4 मोती डार्क हिरव्या रंगाचे सुईमध्ये ओवून घेऊ. हे असे. आता आपण हे असं करू. हा सुरुवातीचा जो मोती आहे त्याला सोडून द्यायचं आणि वरचे जे 3 मोती आहे त्यातून सुई बाहेर काढायची. आपली गाठ ही वरच्या दिशेला असली पाहिजे. आता आपण 5चा सर्कल करू डार्क हिरव्या मोत्यांचा. आणि हा जो पहिला मोती आहे यातून आपण सुई बाहेर काढू. नंतर या पुढच्या 2 मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेऊ. पोपटी मोती 1 आणि 3 डार्क मोती. ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई बाहेर काढू, आतल्या दिशेने. नंतर या पोपटी मोत्यातून सुई बाहेर काढायची. पुन्हा एक पोपटी रंगाचा मोती आणि 3 हिरवे मोती. आता हा जो पोपटीच्या वरचा जो हिरवा मोती आहे त्यातून आपण सुई बाहेर काढू, आतल्या दिशेने. तंगूस चांगला ओढून घ्यायचा. नंतर या पोपटी मोत्यातून सुई बाहेर काढायची. नंतर या डार्क हिरव्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. हे असं दिसेल बघा. आता 3 हिरवे मोती आणि एक पोपटी मोती. ज्या मोत्यातून आपण सुई काढली होती बाहेर त्याच मोत्यातून वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची. हे असं. नंतर हे वरचे 2 मोती आणि हा 3रा मोती यातून आपण सुई बाहेर काढून घेऊ. आता आपण एक हिरवा पोपटी मोती घेऊ आणि 3 हिरवे मोती. ज्यातून आपण सुई बाहेर काढली होती मोत्यातून त्याच मोत्यातून पुन्हा सुई बाहेर आतल्या दिशेने बाहेर काढायची. हे असं. पुन्हा या पोपटी रंगातून मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेऊ. नंतर या हिरव्या मोत्यातून. आता आपले
हा एक राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड आणि चौथा राऊंड, 4 राऊंड आपले झालेले आहे 5चे. 1 2 3 4 आणि 5. हां 5 राऊंड झालेले आहे. 1 2 3 4 5. 5. आता आपल्याला हे करायचं आहे हा वरचा भाग. त्यासाठी आता आपल्याला 4 हिरवे मोती आणि एक पोपटी कलरचा मोती. आता आपण हे 2 मोती सोडून द्यायचे आणि यातून सुई बाहेर काढायची. एक पोपटी मोती सोडायचा आणि 2 हे अशा पद्धतीने आपल्याला करायचं. आपले 5चे 5 राऊंड झाले होते. 1 2 3 4 5. आता आपल्याला पुढचं करायचं आहे. आता आपण 4 हे बनवायचं आपल्याला. 4 हिरवे मोती आणि एक पोपटी कलरचा मोती. 4 हिरवे मोती आणि एक पोपटी कलरचा मोती. हा पोपटी कलरचा मोती सोडून द्यायचा आणि खालचे 2 मोतीतून आपण सुई बाहेर काढायची. याला ओढून घ्यायचं. हे असं दिसेल. हे आता आपल्याला 1 2 3 4 4 मोती हिरव्या रंगाचे घालायचे आहे. 2 3 आणि 4. एक पोपटी रंगाचा मोती आणि 2 हिरव्या रंगाचे मोती. आता हे 2 हिरव्या रंगाचे मोती सोडून द्यायचे आणि हे पुढचे जे आहे हे 5 मोती, तर या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची. नंतर या मोत्यातून सुई बाहेर काढली. नंतर या पोपटी रंगाच्या मोत्यातून सुई बाहेर काढली. आता एक पोपटी रंगाचा मोती आणि 3 हिरवे मोती. पुन्हा या पोपटी ज्या पोपटी रंगामोत्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्याच मोत्यातून आता पुन्हा आपण सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. हे आता या पोपटी रंगातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढू. आता पुन्हा पोपटी रंगाचा मोती आणि 3 हिरवे मोती. आता पोपटी रंगाच्या वरचा जो मोती आहे यातून आपण आता सुई बाहेर काढू. ही अशी. तंबू सोडून घ्यायचा चांगला. आता या पोपटी रंगाच्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घ्यायची. हे असं दिसेल. आता आपण एक पोपटी रंगाचा मोती घ्यायचा आणि 1 आणि हा 2 हा दुसरा जो आहे मोती
यातून खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची. हे असं. नंतर या पोपटी मोत्यातून सुई बाहेर काढायची. नंतर या पोपटी रंगात मोत्यातून सुई बाहेर काढल्यानंतर एकच हिरवा मोती घ्यायचा आणि हा जो हिरवा मोती आहे या मोत्यातून आपण सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची. हे पहा, हे पान तयार आहे आपलं. आता गाठ मारायची. 4-5 मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेऊ. नंतर ह्या हिरव्या मोत्यातून सुई यातून बाहेर काढू. हे इथे या मोत्यातून सुई बाहेर काढू. मग या मोत्यातून आता आपण इथे गाठ मारून घेऊ. पाठीमागच्या साईडनी मारून घ्यायची. समोरच्या साईडनी गाठ नाही मारायची, ते दिसायला चांगलं नाही दिसत. हा उलटा भाग आहे आपला. आणि मग पुन्हा 2-3 मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ आपण. आता कट करू धागा. हे पहा, हे पान पहा कसं दिसते. या पानाचा उपयोग आपण डेकोरेशनसाठी, तुम्हाला जिथे जिथे डेकोरेशनचा उपयोग करायचा असेल त्या ठिकाणी याचा खूप छान पद्धतीने उपयोग होऊ शकतो आणि अतिशय सुंदर पान दिसते अगदी. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला, मोती धागा या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा मैत्रिणींना आणि त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबा. म्हणजे माझे जे नवीन नवीन व्हिडिओ असतील ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि ते तुम्हाला बघायला मिळतील. माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.